16 मार्च रोजी देशभरातील 10 राज्यांच्या 37 राज्यसभांच्या जागांसाठी मतदान होणार आहे, ज्यात महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश आहे. याच काळात राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकाही रंगणार आहेत. सध्याचे संख्याबळ पाहता विरोधी पक्षांच्या म्हणजेच महाविकास आघाडीच्या वाट्याला राज्यसभा आणि विधान परिषदेची प्रत्येकी एक जागा येणार आहे. वरवर पाहता हे साधे गणित वाटते, पण ह्याच दोन जागांवरून महाविकास आघाडीत मोठा राजकीय स्फोट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सत्तेसाठी एकत्र आलेले हे तीन पक्ष आता अस्तित्वासाठी एकामेकांसमोर उभे ठाकले आहेत. चला तर मग या राजकीय नाट्याच्या मुळाशी जाऊया आणि समजून घेऊया की नेमकी वादाची ठिणगी पडली कुठे. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. महाविकास आघाडीमध्ये सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे सर्वाधिक आमदार आहेत. या संख्याबळाच्या जोरावर ठाकरे गटाने या दोन्ही जागांवर दावा ठोकला आहे. त्यांची राजकीय खेळी अतिशय स्पष्ट आणि मोठी आहे. राज्यसभेच्या जागेवर महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांना पाठवायचे आणि विधान परिषदेच्या जागेवर स्वतः उद्धव ठाकरे यांना विराजमान करायचे. यातून शरद पवारांचा सन्मानही राखला जाईल आणि उद्धव ठाकरे हे विधिमंडळातून थेट नेतृत्व करतील, असा ठाकरे गटाचा होरा आहे. पण इथे या कथेला मोठा ट्विस्ट मिळाला आहे. काँग्रेस पक्षाने या ठरलेल्या स्क्रिप्टवर जोरदार आक्षेप घेतले आहे. महाविकास आघाडीतील 16 आमदारांसह काँग्रेस हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे. जर ठाकरे गट आणि शरद पवार गट आपापसात एक एक जागा वाटून घेत असतील तर आमच्या वाट्याला काय भोपळा येणार का, असा थेट आणि तिखट सवाल काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसच्या या नाराजी मागे केवळ जागेचा हट्ट नाही मित्रांनो, तर एक फार मोठे राजकीय कारण दडलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गट यांच्यात विलिनीकरणाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अजित पवारांच्या नुकत्याच झालेल्या अपघाती मृत्यूनंतर ही विलिनीकरणाची चर्चा सध्या थोडी थंडावली असली तरी ती पूर्णपणे संपलेली नाही. काँग्रेसची सर्वात मोठी भीती हीच आहे की जर महाविकास आघाडीने आपले हक्काची राज्यसभेची जागा शरद पवारांना दिली आणि उद्या जाऊन दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तर महाविकास आघाडीला, विशेषतः काँग्रेस आणि ठाकरे गटाला त्याचा सर्वात मोठा फटका बसेल. त्यामुळेच काँग्रेसने थेट अटच घातली आहे की शरद पवारांनी आधी सत्ताधारी राष्ट्रवादी सोबतच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. त्यांची ही तळ्यात मळ्यात भूमिका आम्हाला चालणार नाही. काँग्रेसने आता स्पष्ट भूमिका घेतली आहे की जर शरद पवार विलिनीकरणाच्या मुद्द्यावर संदिग्ध असतील तर त्यांना बाजूला ठेवून राज्यसभेची जागा काँग्रेसला मिळावी आणि विधान परिषदेसाठी ठाकरे गटाने उमेदवार द्यावा. काँग्रेसच्या या आक्रमक भूमिकेवर ठाकरे गट ही आता गांभीर्याने विचार करत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून झुकण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणनीतीवरूनही काँग्रेसने आपापल्या दुय्यम वागणूक दिली जात असल्याची खंत अनेकदा बोलून दाखवली आहे. ठाकरे पवार यांच्या जवळकीमुळे काँग्रेसला कायम महाविकास आघाडीत आपण एकटे पडल्यासारखे वाटते. निर्णय प्रक्रियेत काँग्रेसच्या हायकमांडला विश्वासात घेतले जात नाही. ही त्यांची जुनीच तक्रार आता या निवडणुकीच्या निमित्ताने ज्वालामुखीसारखी बाहेर आली. सध्या या विषयावर कोणीही उघडपणे बोलत नसले तरी पडद्यामागे जोरदार कुरघोडी होत आहे. परंतु आता प्रश्न असा आहे की जर महाविकास आघाडी खरोखरच फुटली तर काय होईल. जर या दोन जागांवरून सर्वसामान्य तोडगा निघाला नाही आणि महाविकास आघाडी फुटली तर महाराष्ट्रातल्या राजकारणात खालील मोठी बदल दिसतील. सर्वप्रथम, सत्ताधाऱ्यांना लॉटरी. महाविकास आघाडीची मते फुटल्यास सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षांना याचा थेट फायदा होईल. त्यांच्या जागा सहज निवडून येतील. द्वितीय, विरोधी मतांची विभाजन. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीनही पक्ष वेगळे लढल्यास धर्मनिरपेक्ष आणि अँटी इन्कम्पन्सी मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन होईल, जे सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडेल. तृतीय, उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई. काँग्रेसची साथ सुटल्यास उद्धव ठाकरेंना स्वबळावर आपला पक्ष पुन्हा उभा करणे अधिकच कठीण जाईल. चौथं, काँग्रेसचे नुकसान. स्वबळावर लढल्यास काँग्रेसला महाराष्ट्रात सत्ता मिळवणे जवळपास अशक्यच होईल. परंतु आघाडी तुटण्याची खरोखरच शक्यता आहे का, ते जाणूया.
सध्या तरी महाविकास आघाडी व्हेंटिलेटरवर असल्यासारखी स्थिती आहे, पण ती पूर्णपणे मृत झालेली नाही. राजकारणात तडजोडीला खूप महत्व असते. काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील ज्येष्ठ नेते सध्या दिल्ली ते मुंबई जोरदार माथापच्ची करत आहेत. तिन्ही पक्षांना हे पक्के ठाऊक आहे की एकटे लढलो तर सगळेच संपू. त्यामुळे राजकीय कुरघोडीत जरी टोकाला गेली असली तरी ऐनवेळी एखादा सुवर्ण मध्य काढला जाईल अशी दाट शक्यता आहे. काँग्रेसला कदाचित विधान परिषदेच्या जागा किंवा भविष्यातील निवडणुकीत जास्त जागांचे आश्वासन देऊन शांत केले जाऊ शकते. म्हणजेच मित्रांनो, थोडक्यात सांगायचे तर राज्यसभा आणि विधान परिषदेची ही निवडणूक महाविकास आघाडीची अग्नी परीक्षा ठरणार आहे. एका बाजूला उद्धव ठाकरेंचा विधिमंडळात परतण्याचा चंग, दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा अस्तित्वाचा लढा आणि तिसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा गूढ छायेत असलेली शरद पवार. येत्या काही दिवसात काँग्रेसचे हायकमांड आणि महाराष्ट्रातील नेते काय निर्णय घेतात यावरच महाविकास आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे. हा राजकीय सस्पेन्स चित्रपटालाही लाजवणारा आहे आणि महाराष्ट्राची जनता श्वास रोखून या राजकीय सारीपाटाकडे पाहत आहे. तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांमुळे महाविकास आघाडीत फूट पडेल का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.